गौतम बुद्धांचे विचार जितके साधे वाटतात तितकेच ते आयुष्याच्या खोल सत्यांना स्पर्श करणारे आहेत. त्यांच्या शिकवणीमध्ये शब्द कमी पण अर्थ अतिशय गहन आहे. खाली दिलेले विचार तुम्हाला शांतपणे ऐकले तर त्यांचा प्रभाव आयुष्यभर राहू शकतो. गौतम बुद्ध म्हणतात, मनच सर्व काही आहे. तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता. हा विचार आपल्याला सतत आठवण करून देतो की आपले विचार हेच आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात. जर विचार सकारात्मक असतील तर जीवन आपोआप सकारात्मक बनतं. राग धरून ठेवणे म्हणजे विष पिणे आणि दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा ठेवणे. आपण अनेक वेळा मनात राग साठवून ठेवतो, पण त्याचा त्रास दुसऱ्याला नाही तर आपल्यालाच होतो. शांतता ही बाहेर शोधायची गोष्ट नाही, ती आपल्या आत निर्माण करायची असते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आनंद आणि शांतता बाहेर शोधतो, पण ती आपल्या मनातच असते. जगात कोणताही माणूस तुमचा शत्रू नाही, तुमचे विचारच तुमचे शत्रू किंवा मित्र बनतात. जर आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवले तर कोणतीही परिस्थिती आपल्याला त्रास देऊ शकत नाही. भूतकाळ हा संपला आहे, भविष्य अजून आलेलं नाही, म्हणून वर्तमानात जगा. आपण अनेकदा भूतकाळाच्या आठवणीत किंवा भविष्याच्या काळजीत अडकून पडतो, पण खरा आनंद वर्तमान क्षणातच आहे. जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःच्या कमजोरींवर मात करणे हेच मोठं यश आहे. हजारो दिवे एका दिव्याने पेटवता येतात, पण त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. ज्ञान आणि प्रेम वाटल्याने ते कमी होत नाही, उलट वाढतं. दुःख हे जीवनाचा भाग आहे, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आहे. बुद्धांनी दुःखाचा स्वीकार केला आणि त्यावर उपायही दिला. तुमचं जीवन तुमच्या हातात आहे, दुसऱ्यांवर दोष देणं थांबवा. आपण अनेकदा आपल्या परिस्थितीसाठी इतरांना जबाबदार धरतो, पण खरे तर आपणच आपल्या आयुष्याचे निर्माता आहोत. जो कमी बोलतो तो अधिक शांत असतो. शब्द कमी आणि विचार जास्त असले की मन स्थिर राहते. प्रत्येक सकाळ एक नवीन सुरुवात असते. काल काय झालं याचा विचार न करता आज नवीन सुरुवात करण्याची संधी असते. लोभ हा सर्व दुःखांचा मूळ आहे. जास्त मिळवण्याच्या इच्छेमुळे आपण कधीच समाधानी राहत नाही. क्षमाशीलता ही सर्वात मोठी ताकद आहे. जो माफ करू शकतो तोच खरा शक्तिशाली असतो. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच योग्य असतो. सोपं खोटं बोलण्यापेक्षा कठीण सत्य स्वीकारणं महत्त्वाचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्हीच तुमचा आधार आहात. इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. जीवनात काहीही कायमचं नसतं. सुख असो किंवा दुःख, सगळं बदलत राहतं. तुमचं मन जर शांत असेल तर बाहेरचा गोंधळ तुम्हाला त्रास देत नाही. मन शांत ठेवणं हीच खरी साधना आहे. वाईट विचारांपासून दूर राहा, कारण तेच तुमचं आयुष्य खराब करतात. आपल्या विचारांची गुणवत्ता आपल्या जीवनाची गुणवत्ता ठरवते. दया आणि प्रेम हेच खरे धर्म आहेत. धर्म म्हणजे फक्त पूजा नाही, तर इतरांप्रती प्रेम आणि करुणा दाखवणे. जो दुसऱ्याला दुखावतो तो स्वतःलाच दुखावतो. कर्माचे फळ प्रत्येकाला मिळते. स्वतःला ओळखा, कारण खरे ज्ञान तेच आहे. बाहेरचं ज्ञान मिळवण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं महत्त्वाचं आहे. अहंकार सोडा, कारण तोच दुःखाचं कारण आहे. मीपणा जितका वाढतो तितकं मन अस्वस्थ होतं. साधं जीवन जगा आणि उच्च विचार ठेवा. आडंबरापेक्षा साधेपणा अधिक सुख देतो. जिथे प्रेम आहे तिथे भीती नाही. प्रेम मनाला धैर्य देतं. तुमच्या कृती तुमचं भविष्य ठरवतात. आज तुम्ही काय करता त्यावर उद्याचं आयुष्य अवलंबून आहे. दुसऱ्यांच्या चुका माफ करा, पण त्यातून शिका. क्षमाशीलता आणि शिकणं दोन्ही महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःच तुमचे गुरु आहात. इतरांकडून मार्गदर्शन मिळू शकतं, पण चालायचं तुम्हालाच आहे. मन शांत असेल तर जीवन सुंदर वाटतं. शांत मन हेच आनंदाचं रहस्य आहे. हे सर्व विचार वाचताना कदाचित साधे वाटतील, पण त्यांचा खरा अर्थ समजून घेतला तर ते आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. बुद्धांनी नेहमी सांगितलं, अति काहीही करू नका, मध्यम मार्ग निवडा. हा मध्यम मार्गच आपल्याला संतुलित आणि आनंदी जीवनाकडे घेऊन जातो.